एका शहराची लोकसंख्या 3 लाख असून त्यापैकी 1,80,000 पुरुष आहे. 50% लोकसंख्या साक्षर आहे. जर 70% पुरुष हे साक्षर असतील तर साक्षर स्त्रियांची संख्या किती? असा प्रश्न आपल्याला शेकडेवारीवरचा विचारलेला. हा प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो? अगदी कमी वेळेमध्ये लक्ष द्या. लोकसंख्या शहराची किती दिली आपल्याला? 3 लाख एवढी लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे. त्यापैकी सांगितलंय की पुरुषांची मेल म्हणजे पुरुषांची संख्या दिली आहे 1,80,000 एवढी. तर साहजिकच स्त्रियांची संख्या 1,20,000 एवढी असणार आहे. सांगितलंय काय त्याच्यानंतर की 50% लोकसंख्या साक्षर आहे. त्या शहराची लोकसंख्या 3 लाख आहे. त्याच्यापैकी 50% लोकसंख्या काय आहे? साक्षर. मग साक्षर लोकांची संख्या किती असणार आहे? साक्षर एकूण लोकसंख्या आहे साक्षर 1,50,000 एवढी. ओके. त्यानंतर काय सांगितलं की 70% पुरुष हे साक्षर असतील तर म्हणजे काय 1,80,000 ही पुरुषांची संख्या आहे. याच्यापैकी 70% पुरुष साक्षर आहेत. मग आता 1,80,000चे 70% कसे काढणार? तर पहिले 10% काढा म्हणजे दशांश एक घर डावीकडे सरकवा. 10% मिळाले तुम्हाला 18,000 आणि याला जर 7 ने गुणलं तर तुम्हाला 70% 1,80,000चे मिळून जातील. म्हणजे 18,000 गुणिले 7 यांचा गुणाकार केला तर काय येईल? 18 गुणिले 7 करा अगोदर 126 आणि 3 शून्य जशाच तसे म्हणजे 1,26,000 पुरुष हे साक्षर आहेत या 1,50,000पैकी. मग जर 1,50,000पैकी 1,26,000 एवढे पुरुष जर साक्षर असतील तर शिल्लक किती असणारे स्त्रिया ज्या साक्षर असतील? तर 1,50,000तून 1,26,000 वजा केले तर काय होणार? 3 शून्य इथे शून्याला शून्य झाले. इथे 10तून 6 जातील तर खाली वरतील 4 इथे वापस केला हातचा तर तिथे 12 ने 13 बनेल. 15तून 13 गेले खाली किती उरतील? तर 2 म्हणजे 24,000 स्त्रिया त्या शहरातल्या साक्षर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.